नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन सांगणार आहे आणि खूप सोपी आहे. ती सगळ्यांनाच आवडेल अशी मी अपेक्षा करते. हे बघा, त्याच्या आधी सांगते तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे बघा, ब्लाऊज डिझाईन करताना आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रिन्स कट शिवायचा असेल तर त्याची पूर्ण हे बघा, मी पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो कपडा उरतो आपल्या ब्लाऊज पीसचा त्याची आपण डिझाईन बनवणार आहे. तर हे बघा, मी अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही पण कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेवढं आपलं ब्लाऊजचं माप आहे त्याच्यापेक्षा 1 इंच उंची एक्स्ट्रा ठेवायची असते. हे बघा, याची उंची किती आहे तुम्हाला मी सांगते. हे बघा, ह्या ब्लाऊजची उंची 14 आहे. तर टोटल मी 15 घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही कटोरी साईड असते इथे आपली, म्हणजे 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन आपलं 9.5चं आहे कटोरी. तर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. त्याच्यानंतर हे शोल्डर असतं, हे बघा. आणि इथे आपली मुंडा उंची असते किंवा आर्महोल असतो आपण इथे. त्याच्यानंतर हे बघा, मग आपण डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, पहिले आपल्या गळ्याची मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित. हे बघा, तर मी 2.25 घेणार आहे गळा रुंदी. आणि आपल्याला इथं उंची किती घ्यायची ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर मी किती घेते हे बघा, 11 घेते मी. हे बघा, त्याच्यानंतर इथे एक टिक मार्क करायची. आणि आपल्याला इथे पण गळा रुंदी जेवढी इथे वरती घेतली आहे तीच इथे खाली घ्यायची आहे, 2.25. आणि हा पूर्ण चौकोन आपण बनवून घेणार आहोत, चौकोन. हे बघा, हा चौकोन बनवल्यानंतर आपल्याला जो आकार द्यायचा आहे, पानगळा किंवा गोलगळा, तसा आपण देऊ शकतो. हे बघा, मला डीपमध्ये पाहिजे, मला मोठा गळा हवा आहे, त्याच्यामुळे मी चौकोनच्या बाहेर घेतलेला आहे. आणि हे बघा, हे असं आपण घेणार आहोत शिवून. हे बघा, हे आता फक्त आपल्या अस्तरवर टिक मार्क झालेले आहे. हे बघा, त्याच्यानंतर आता आपण ही कटिंग करण्याआधी आपण कपड्यावर त्याला स्टिच करून घेऊया. हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे. सरळ बाजू उलटी बाजू बघून घ्यायची आहे आपल्याला. तर ही त्याच्यावर असं आपण हे अस्तर ठेवणार आहे. हे बघा, त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे बघा, दोन्ही साईडने आपण टिक मार्क व्यवस्थित करून घेतलेले आहे, म्हणजे आपली शिलाई याच्यावरच आली पाहिजे. हे बघा, तर आता शिलाई मारताना आपण 1/2 इंच, हे बघा, अशी अजून एक लाईन मारून घ्यायची. बरोबर नवीन बिगनर्स असेल तर त्यांच्यासाठी सांगते, इथे ह्या दोघांच्या मध्ये बरोबर अशी आपली लाईन आली पाहिजे, म्हणजे शिलाई आली पाहिजे. हे बघा, आता मी तुम्हाला शिलाई करून दाखवते. हे बघा, इथे असं बरोबर मध्यवर ठेवायचं आहे आणि आपण इथे स्टिच करणार आहोत. किंवा त्याच्या आधी हे बघा, तुम्ही नवीन असाल तर सांगते मी तुमच्यासाठी. हे बघा, हे आता मागे पुढे होतं ना अस्तर आपलं, तर काय करायचं, पिन आणि हे बघा असं इथे एक पिन लावून घ्यायची, म्हणजे आपलं अस्तर मागे पुढे होत नाही किंवा कमी जास्त पण होत नाही. असं हे बघा, इथे व्यवस्थित बघून घ्यायचं शोल्डरला. त्याच्यानंतर इथे एक पिन लावून घ्यायची आपण मध्ये, म्हणजे आपलं अस्तर मागे पुढे होत नाही आणि गोळा पण होत नाही. त्याच्यानंतर हे बघा, अशा पिना लावून घेणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर अशी टिप मारून घेणार आहे. तर मी तुम्हाला टिप मारून दाखवते. हे बघा, मी गळ्यावर टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे बघा, इथं कंबर साईडने एक टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, 1/2 इंच सोडून द्यायचं आहे कपडा आपल्याला. हे बघा, अस्तर मेन आहे आपलं. हे बघा, त्याच्यानंतर आता जो आपला हा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपला कटिंग करून घेणार आहे. अस्तर आपलं मापाचं असतं आणि आपण जे ब्लाऊज पीसचा कपडा कापलेला असतो तो अर्धा इंच एक्स्ट्रा कापलेला असतो, तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे आपण. आणि डिझाईन जर आवडली, नवीन असाल चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जा. हे बघा, त्याच्यानंतर आपण हे बघा, ही अशी कट करून घेणार आहोत आपण गळा. हे बघा, टिप मारली आहे तिथून अगदी थोडंसं अंतर सोडून द्यायचं आहे, 1/2 इंच.
आणि जसा आपला आकार आहे तसं आपण कटिंग करून घेणार आहोत. हे बघा, मी तुम्हाला कटिंग करून दाखवते व्यवस्थित. हळूहळू कटिंग करायचे. हे बघा, हे बघा. आता तुम्ही इथे पायपिंग करू शकता किंवा तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही लावून घेऊ शकता. तर मी इथे पायपिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर हे बघा, त्याच्या आधी आपण पूर्ण अस्तर जॉईन करून घेऊया आधी. हे बघा, इकडनं असं पूर्ण हे अस्तर जॉईन करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, त्याच्यानंतर आपण पायपिंग करून घेणार आहोत. तर मी हे 1.25 इंचाची पायपिंग पट्टी काढलेली आहे आणि तिला ही टिप मारून घेतलेली आहे एक साईडने. आता हे बघा, अशी पायपिंग पट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे ही पूर्ण. आणि आपल्याला पानगळ्याला पहिले पायपिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण डिझाईन बनवणार आहे. तर हे बघा, 1.5 इंच सोडून द्यायचं आहे आणि व्यवस्थित हळूहळू आपण याला व्यवस्थित अशी पायपिंग करून घेणार आहे. हे बघा, जोडल्यानंतर आपण काय करायचं आहे आता परत. हे बघा, ह्या असं एकदम बारीक अशी पायपिंग करायची आहे. हे बघा, पायपिंग करताना काय करायचं लक्षात ठेवायचं, हा सगळा कपडा पहिले इकडे हे करायचा आणि त्याच्यानंतर ही पट्टी त्याच्यावर अशी फोल्ड करायची, म्हणजे खूप छान पायपिंग येते. हे बघा, आपली पायपिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण इथे पट्टी लावून घेणार आहोत. हे बघा, त्याच्यासाठी काय करायचं आहे, 2 इंचाची आपण पट्टी काढणार आहोत. हे बघा, पट्टी लावण्याआधी आपल्याला पाठीमागचं टक्स टाकून घ्यायचं आहे. इकडे 4.5 घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला 3.5 घ्यायचं आहे. हे बघा, आणि खाली आपण अर्धा इंच घेणार आहोत. दोन्ही बाजूने पण हा टक्स टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. हे बघा, आणि प्रत्येकाला डबल शिलाई द्यायची, एवढं लक्षात ठेवा. हे बघा, प्रत्येक टक्सला आपण डबल शिलाई मारत असतो. हे बघा, मी टक्स मारून घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे बघा, अशी सरळ पट्टी ठेवायची आहे. इथे अशी शिवून घ्यायची आहे. हे बघा, अर्धा इंचाची आपण टिप टाकून घेणार आहोत. हे बघा, टक्स मारल्यानंतर मी अशी पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. आता आपण याला डिझाईन बनवणार आहे, तर ती कशी मी सांगते तुम्हाला. हे बघा, त्याच्यासाठी मी हा साडीतला कपडा घेतलेला आहे आणि त्याची आपण उलट सुलट बाजू बघून घ्यायची आणि त्याच्यानंतर इकडून एकदम कडाला अशी आपण एक टिप मारून घेणार आहोत. हे बघा, हे बघा, हे अशी पूर्ण टिप मारून घ्यायची आहे. 1.5 इंच कपडा सोडून दिलेला आहे मी. हे बघा, हे बघा, मी पूर्ण पट्टी बनवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला ही पट्टी उलटी करायची आहे. हे बघा, तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने किंवा पट्टी सुईच्या साहाय्याने पण उलटी करून घ्यायची आहे ही. हे बघा, त्याच्यानंतर आपण हे बघा, 3 इंचाचे आपण हे बनवून घेणार आहोत. छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत 3-3 इंचाचे. बघा, आणि ह्या साईडचे आपण सगळे बनवून घेणार आहोत. असे व्यवस्थित बनवून घ्यायचे आहे. हे बघा, हे बनवून झालेले आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, हे बघा, अर्धा इंच इथं सोडणार आहोत. हे बघा, असं अर्धा इंचावर लाईन मारून घ्यायची आहे. ही मी गुढीपाडवा स्पेशल डिझाईन बनवत आहे माझ्या आईसाठी. तुम्ही पण नक्कीच बनवून बघा आणि कमेंट करा मला कोण ही डिझाईन बनवतं. ज्यांना आवडलं असेल त्यांनी लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि लाईक पण करा.
हे बघा, त्याच्यानंतर टिक करून घ्यायचे आपल्याला कुठं कुठं लावायचे ते. हे बघा, आपण पहिले इथे मध्यभागावर एक बनवून घेणार आहोत. इथून सुरुवात करणार आहोत. हे बघा, त्याच्यानंतर आपण जिथे टिक केलेली आहे तिथे परत हे बघा काय करायचं, ही जी आपली शिलाई आहे ना ती अशी मध्य करायची आहे. असं फोल्ड करायचं आहे हा चौकोन आणि व्यवस्थित असं आपण कटिंग करून घ्यायचा. परत जर वाटलं आपल्याला थोडं कमी जास्त आहे तर असं कटिंग केल्यानंतर आपण परत इथे असं व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. याच्यावर टिप द्यायची आहे. हे बघा, मी असे अंतरानुसार व्यवस्थित लावून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावर लेस लावणार आहोत. हे बघा, लेस लावून घेतल्यानंतर आता आपण यांचे फ्लावर बनवणार आहे, फूल बनवणार आहे. ते मी सांगते तुम्हाला कसं बनवायचं. हे बघा, व्यवस्थित लेस लावून घेतलेली आहे. हा साडीतला कपडा आहे त्याच्यामुळे एक फूल हे डार्क आलेलं आहे आणि बाकीचे नॉर्मल आलेले आहे. तर हे बघा, हे मी माझ्या मम्मीसाठी शिवते. नक्कीच कमेंट करा तुम्हाला कसं वाटतंय. हे बघा, मी 4 पदरी धागा वळून घेतलेला आहे सुईमध्ये. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे बघा, याचा असं मध्य करायचा असं व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे बरोबर मध्यभागी आपण एक ही करून घेणार आहे सुईने. हे बघा, एक टाका टाकून घ्यायचा आहे. हे बघा, परत एकदा खालून घ्यायचं. आता वरती घेतल्यानंतर हे बघा, इकडनं आणि इकडनं असं आपण फूल बनवणार आहोत. हे बघा, हे असं व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. 2 वेळेस त्याला टिप टाकायची आणि आपण त्याच्यामध्ये एक मोती ॲड करणार आहोत. हे बघा, आणि परत एकदा असं जॉईंट करून घ्यायचं आहे हे फूल असं खाली. हे बघा, असेच आपण सगळे बनवून घेणार आहोत. ते तुम्हाला मी बनवून दाखवते सगळे. हे बघा, परत एकदा सांगते. हे बघा, असं हे आहे आपली पट्टी जॉईंट केलेली. ते बरोबर अशी लेसवर न्यायची. त्याच्यानंतर इथे मध्यभागी आपण एक सुईने टाका टाकून घ्यायचा आहे. हे बघा, त्याच्यानंतर सुई वरती घ्यायची परत आणि हे बघा, इकडनं आणि इकडनं हे दोन्ही एकत्र जॉईंट करायचे आहे आपल्याला. हे बघा, असे. हे बघा, याच्यात मोती ॲड करून परत ती सुई आपण खाली न्यायची आहे आणि इथे एक गाठण द्यायची आहे पाठीमागे. हे बघा, असंच आपण सर्व फुलं बनवून घेणार आहे. हे बघा, आपलं पूर्ण ब्लाऊज डिझाईन बनवून झालेली आहे. हे मोमोज ब्लाऊज डिझाईन स्पेशल आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.